नमस्कार. आज आपण एक अशा अंगावर काटा आणणाऱ्या अध्यायावर चर्चा करणार आहोत जो श्री गुरुचरित्रातील अत्यंत नाट्यमय आणि तितकाच शक्तिशाली अध्याय मानला जातो. हा अध्याय म्हणजे फक्त एक कथा नाही बरं का, तर साक्षात मृत्यूवरही विजय कसा मिळवता येतो याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. आपण आज अध्याय 34व्याच्या एकदम मुळाशी जाणार आहोत. आता एक प्रश्न नेहमी विचारला जातो आणि तो साहजिकही आहे. साक्षात मृत्यूलाही माघार घ्यायला लावणं खरोखरच शक्य आहे का? म्हणजे बघा, मृत्यू ही जगातली सर्वात अटळ गोष्ट मानली जाते, बरोबर? पण आजच्या या भागातून आपल्याला या प्रश्नाचं एक असं रोमहर्षक उत्तर मिळणार आहे, जे ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, राजपुत्राचे संकट आणि उपाय. आता मागच्या 33व्या अध्यायात आपण काय पाहिलं होतं ते थोडं आठवूया. काश्मीरचा राजा भद्रसेन याला जेव्हा पराशर ऋषींकडून आपल्या मुलाच्या म्हणजे सुधर्माच्या पूर्वजन्माची कथा समजली की तो आधीच्या जन्मी एक माकड होता, तेव्हा राजा अर्थातच थक्क झाला. पण आता राजासमोर एक वेगळंच आणि खूप मोठं संकट उभं होतं. एक बाप म्हणून त्याची अवस्था अगदी केविलवाणी झाली होती. आणि त्यामागचं कारण होतं एक टार्गेट, एक डेडलाईन. राजपुत्राचं निर्धारित आयुष्य होतं केवळ आणि केवळ 12 वर्ष. आता विचार करा, ती वेळ भरधाव वेगाने जवळ येत होती. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू पाहण्याची वेळ कोणत्याही पित्यावर येऊ नये. या मृत्यूच्या चक्रातून आपल्या मुलाला कसं वाचवायचं या विचाराने राजा भद्रसेन अक्षरशः हताश झाला होता. पण मग अशावेळी पराशर ऋषींनी त्याला एक अत्यंत भक्कम असा अंतिम आध्यात्मिक उपाय सांगितला. आणि तो उपाय होता रुद्राभिषेक. आता रुद्राभिषेक म्हणजे काय? तर हा काही साधासुधा विधी नाही. अत्यंत भक्तीने आणि मंत्रोच्चाराने भगवान शिवाला घातलेलं ते एक पवित्र स्नान आहे. ऋषींनी राजाला अगदी स्पष्टपणे सांगितलं की या रुद्राच्या सामर्थ्यासमोर साक्षात मृत्यू देखील उभा राहू शकत नाही. इथूनच सुरू होतो आपला दुसरा भाग, 7 दिवसांचे भव्य रुद्रानुष्ठान. मृत्यूच्या या अटळ संकटाचा सामना करण्यासाठी आता जणू एका युद्धाचीच तयारी सुरू झाली होती. फक्त हे युद्ध शस्त्रांचं नव्हतं, तर ते होतं अध्यात्माचं. आणि साहजिकच त्यासाठीची तयारीही तितक्याच भव्य स्तरावर होणं गरजेचं होतं. आता ही तयारी किती प्रचंड होती हे बघा. चक्क 100 विद्वान ब्राह्मणांना पाचारण करण्यात आलं. एका पवित्र स्थानी अभिषेकाचं पात्र ठेवून सलग 7 दिवस शिवरुद्राची आवर्तनं सुरू झाली. आणि त्या अभिषेकाच्या पवित्र पाण्यानं राजपुत्राला रोज स्नान घातलं जाऊ लागलं. त्याला ते तीर्थ प्यायला दिलं गेलं. साक्षात मृत्यूला रोखण्यासाठी उभारलेली ही एक अभेद्य भिंतच होती म्हणाना. जसजसे दिवस पुढे सरकत होते तसतशी उत्कंठा शिगेला पोचत होती. पहिल्या दिवशी सुरू झालेलं हे अनुष्ठान 3ऱ्या आणि 6व्या दिवसापर्यंत अत्यंत उच्च पातळीवर जाऊन पोहोचलं. सगळीकडे फक्त आणि फक्त मंत्रांचा नाद घुमत होता. आणि मग उजाडला तो 7वा दिवस, राजपुत्राचा मृत्यूयोग असलेला तो भयंकर दिवस. वळूयात 3ऱ्या भागाकडे, यमदूत आणि शिवदूतांचं युद्ध. आता आपण या कथेच्या अगदी क्लायमॅक्सवर आलो आहोत, जिथे मृत्यू आणि जीवन ह्यांच्यात एक असा सामना रंगणार होता जो खऱ्या अर्थाने विश्वासात थरकाप उडवणारा होता. 7वा दिवस लागताच राजपुत्राचे प्राणहरण करण्यासाठी अत्यंत भयानक असे यमदूत तिथे धडकले. पण तिथे आधीच काहीतरी विलक्षण घडत होतं. त्या सलग 7 दिवसांच्या रुद्राभिषेकाच्या प्रचंड पुण्याईमुळे तिथे प्रत्यक्ष भगवान शिवाचे तेजस्वी दूत पहारा देत उभे होते. मृत्यूचे दूत विरुद्ध शिवाचे दूत, असा हा समोरासमोरचा थरारक सामना होता. अशा या प्रचंड दैवी शक्तींसमोर मृत्यूची काय मात्रा चालणार, नाही का? आणि झालंही तसंच. या महाभयंकर संघर्षात अखेर रुद्राच्या सामर्थ्याचाच विजय झाला. शिवदूतांनी यमदूतांना अक्षरशः झोडपून तिथून पळून लावलं. तो 7 दिवसांचा विधी केवळ एक कर्मकांड राहिला नव्हता, तर त्यानं साक्षात एका अभेद्य ढालीचं रूप धारण केलं होतं. यमदूतांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं आणि राजपुत्राचे प्राण वाचले. आता आपण येऊया 4थ्या भागाकडे, चित्रगुप्ताच्या दफ्तरातील अद्भुत नोंद. पृथ्वीवर प्राण तर वाचले, पण खरी गंमत तर स्वर्गात चालली होती. देवर्षी नारद मुनींनी राजाकडे येऊन स्वर्गात घडलेला एक प्रसंग सांगितला, ज्याने अक्षरशः सर्वांना शॉक बसला. तिकडे यमलोकात यमराज स्वतः अत्यंत संभ्रमात आणि रागात होते. आपले दूत पराभूत होऊन का परत आले याचा त्यांना जाब हवा होता. त्यांनी तात्काळ चित्रगुप्ताला बोलावलं. चित्रगुप्त म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या कर्माचा आणि आयुष्याचा हिशोब ठेवणारे वैश्विक लेखापाल.
यमराजाने त्यांना तत्काळ दप्तर तपासायला सांगितलं. आता तुम्हाला आठवत असेल, आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे त्या दप्तरात राजपुत्राच्या आयुष्याची मूळ नोंद किती वर्षांची होती? अगदी बरोबर, फक्त 12 वर्ष. पण जेव्हा चित्रगुप्ताने ते दप्तर उघडून पाहिलं ना, तेव्हा तिथे एक भन्नाट चमत्कार झाला होता. त्या रुद्रानुष्ठानाच्या आणि अभिषेकाच्या अफाट पुण्याईमुळे दप्तरातली ती 12 वर्षांची मूळ नोंद चक्क पुसली गेली होती आणि त्या जागी राजपुत्राचं आयुष्य आता थेट 10,000 वर्ष इतकं वाढवून लिहिलं गेलं होतं. विचार करा, मृत्यूच्या दप्तरातही बदल करण्याची ताकद त्या एका भक्तीत होती. आणि म्हणूनच आपला शेवटचा 5वा भाग आहे रुद्राध्यायाचे फळ आणि सामर्थ्य. या अत्यंत अद्भुत घटनेवरून आपल्याला या अध्यायाचं मूळ सार समजतं. आता आपण या कथेच्या निष्कर्षाकडे आणि त्याच्या आजच्या संदर्भातील महत्त्वासमोर येऊया. खुद्द श्रीगुरू नृसिंह सरस्वती यांनी एका ब्राह्मण दाम्पत्याला या अध्यायाचं महत्त्व सांगताना स्पष्ट केलंय की रुद्राध्याय हा त्यांना स्वतःला किती प्रिय आहे. ते म्हणतात की जो कोणी पूर्ण श्रद्धेने भगवान शिवाचा हा अभिषेक करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे, अगदी आगीत लाकडं जळून खाक होतात ना, तशीच समूळ नष्ट होतात. या अध्यायाच्या शेवटी फलश्रुती अत्यंत सोप्या शब्दांत सांगितली आहे. थोडक्यात काय तर, जो कोणी श्रद्धेने हा अध्याय वाचतो किंवा ऐकतो आणि ईश्वरी नामाचा जाप करतो, त्याच्या घरातील सर्व रोग व्याधी नष्ट होतात. अकाली मृत्यूची भीती उरत नाही, दीर्घायुष्य लाभतं आणि जीवनातील 4ही पुरुषार्थ साध्य होतात. हे केवळ ऐकायला छान वाटणारं कर्मकांड नाही, तर हा एक असा आध्यात्मिक अनुभव आहे जो खऱ्या अर्थाने शाश्वत शांती देतो. मग आता हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर एक विचार नक्कीच मनात येतो. जर अशा निस्सीम भक्तीने आणि नामस्मरणाने मृत्यूसारखं अटळ सत्यही बदलता येत असेल, तर मग हीच अढळ भक्ती आपल्या स्वतःच्या जीवनातील कर्माचं दप्तर नव्याने लिहू शकणार नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. याच एका गहन प्रश्नासोबत आपण आज इथेच थांबूया. या दैवी सामर्थ्याचा विचार नक्की करा. तोपर्यंत शिकत रहा आणि शोध घेत रहा.